TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिले। कोस्टल रोडवरून ठाकरेंनी केलेले दावे फडणवीसांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय, तर अदानींवरून होत असलेल्या आरोपांना सुद्धा फडणवीसांनी उत्तर दिले। पाहूयात। मातोश्री बदनाम करायला निघालात, ते तोंड बंद करा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील। मी कधी त्यांच्यावर कुठले आरोप केले नाही। मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकरता उघडले आहेत। आता दुसऱ्या कोणीही दरवाजा उघडण्याची लालसा मी करत नाही। TV9च्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसाठी मातोश्रीचं दार बंद असल्याचं सांगितलं आणि त्याच वेळी मातोश्रीची बदनामी थांबवली तर दार उघडेन असंही उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक टीकेवर आणि दाव्यांवर मुख्यमंत्र्यांनी TV9 मराठीच्या मुलाखतीतनं उत्तर दिले। आपण मातोश्रीची बदनामी केलेली नाही आणि मुंबईकरांनीच त्यांच्या हृदयाची दारं उघडली आहेत, त्यामुळे दुसऱ्या कुणाची दारं उघडतील याची लालसा मी ठेवत नाही असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं। मातोश्रीचे दरवाजे उघडतील, तुम्ही त्यांना चहाला बोलवणार नाही, जेवायला बोलवीन की त्यांनी बकवास करणं बंद करावं, मातोश्रीला बदनाम करण्याचं बंद करावं, कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी। जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही। मी काय मागितलं होतं? मला मुख्यमंत्रीपद नव्हतं मागितलं, शिवसेनेसाठी, कारण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन होतं। जर तुम्हाला समोर खड्डा आहे हे सांगणारे मित्र गमावलात, आता खड्ड्याच्या रस्त्यात चाललेत तुम्ही। मित्र गमावला असं आहे, मातोश्रीचं दार त्यांनी बंद केलं होतं, मी नव्हतं केलं। मी फोन करत होतो, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर हे सगळे याचे साक्षीदार आहेत। ते साधे फोनवरही बोलायला तयार नव्हते। कसं आहे, उद्धव ठाकरे? हा, उद्धव ठाकरे। उमेश, तुम्ही मी 5 वर्ष सोबत आहोत, एकत्रित निवडणूक लढलो, एकत्रित जिंकलो, तरी तुम्हाला माझ्याकडनं फारकत घ्यायची असेल तर एवढी माणुसकी असली पाहिजे की फोनवर येऊन सांगा की नाही देवेंद्र, माझं नाही जमत, मला दुसरीकडे जायचं आहे, माझी मानसिकता नाही तुमच्यासोबत। त्यांनी फोनही घेतला नाही। त्यांच्या लोकांनी माझ्या विरुद्ध, माझ्या पत्नीच्या विरुद्ध इतक्या खालच्या स्तराला जाऊन, सगळे पुरावे आहेत, इतक्या खालच्या स्तराला जाऊन ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला बदनाम केलं, अश्लील, अगदी अश्लील आमच्याबद्दल लिहिलं, मी कधी त्याला रिॲक्ट केलं नाही। मी एकच गोष्ट सांगतो की आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकडला उघडले आहेत। मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकरता उघडले आहेत। आता दुसऱ्या कोणीही दरवाजा उघडण्याची लालसा मी करत नाही। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत। विशेष म्हणजे 1.5 वर्ष आधी सुद्धा राज ठाकरे भाजपच्या बाजूने होते। त्या विधानसभेत सुद्धा काही जागांवर भाजपनं मनसेला पाठिंबा दिला, पण अचानक राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे आले। विशेषतः फडणवीसांसोबत चांगले संबंध असताना सुद्धा राज ठाकरेंसोबत युती का झाली नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात आहेच। तर राज ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्व सोडल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। तुमच्या बरोबर युती का नाही झाली त्यांची मागच्या वेळेस? म्हणजे ते अमित शहांना भेटले, तुमच्या बैठका झाल्या। बघा, असं आहे की आम्ही आणि शिवसेना आहोत, आमच्याकडे स्पेस नाही। आणि दुसरं असं आहे की आमच्यासोबत ते जेव्हा आले त्यावेळेस त्यांनी लार्जर हिंदुत्व घेतलं होतं आणि म्हणून आम्ही त्यांना सोबत घेतलं। आता त्यांनी पुन्हा ते हिंदुत्व सोडून दिलं आणि त्यांनी आपली जुनीच भूमिका त्या ठिकाणी ठेवली। मराठी माणसाचं बोलले तर आम्हाला अडचण नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही मराठीवालेच आहोत। पण रिक्षावाल्याला मार, ऑटोवाल्याला मार, टॅक्सीवाल्याला मार, हे जे काही धंदे आहेत हे आम्हाला मान्य नाही आहेत आणि म्हणून आमचं त्यांचं काही जमलं नाही। पण काही याच्यात तुम्ही सारखं बोलताय की या दोघांच्या, 2 भावांच्या युतीमध्ये राज ठाकरे हे बिगेस्ट लुजर असतील। ते बिगेस्ट लुजर कसे असतील? असं आहे, जी काही राजकीय गणितं मला दिसत आहेत, या राजकीय गणितांमध्ये राज ठाकरेंचा जो उपयोग उद्धव ठाकरेंना होतोय तो उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना होताना दिसत नाही। कसा? मी सांगून राहिलो, मतांच्या ट्रान्सफरमध्ये अशा पद्धतीनं ते होताना दिसत नाही। आणि म्हणून जेवढं राजकारण मला कळतं, म्हणजे मी काही खूप मोठा सेफॉलॉजिस्ट नाही आहे, पण इतक्या निवडणुका पाहिल्यानंतर निवडणुकीबद्दल थोडं मला समजतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, द बिगेस्ट लुजर विल बी राज ठाकरे। राज ठाकरेंचा जो पक्ष आहे हा यातला सगळ्यात मोठा लुजर असेल।
लुझर कसं, त्यांचे नाहीच आहेत ना कोणी, त्यांचे 7 होते आता ते 0 आहेत. आता ते काय मायनसमध्ये होणार आहेत का? असं नाही आहे. झालं तर त्यांना फायदाच होईल. असं नाही आहे. हां. एवढी मोठी युती केली तर 7चे नाही 70 तर 27 तर झाले पाहिजे, 17 तर झाले पाहिजे. युती केली ना तुम्ही एवढी मोठी. TV9च्या मुलाखतीत फडणवीसांनी आणखी एक गंभीर दावा केला. नुकत्याच आलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत हरलो तर मुंबई ब्रँड धोक्यात येईल आणि या भीतीमुळेच ते घराबाहेर पडले नाही असा दावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलाय. एवढी मोठी नगरपालिकेची निवडणूक झाली, त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण हारलो तर मुंबईत आपला ब्रँड राहणार नाही, घराबाहेर पडले नाही तो. असे थोडे पक्ष राहतात. कसे कॅन्डिडेट मिळणार आहे, कोण यांच्याकडनं लढणार आहे? मुंबई महापालिकेच्या प्रचारात कोस्टल रोडवरून उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये झुंपली आहे. तर फडणवीसांनी कोस्टल रोड आपल्यामुळेच झाल्याचं म्हटलं. तुम्ही तर त्यांना कोस्टल रोडचं श्रेय देत नाही. म्हणजे संकल्पना त्यांची, उद्घाटन त्यांचं, आणि तुम्ही बोलता आम्ही केला. पहिल्यांदा तर संकल्पना वगैरे त्यांचा काही विषयच नाही आहे. संकल्पना खूप आधीची होती. हे खरं आहे की जेव्हा पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळेस तेही म्हणायचे आम्ही कोस्टल रोड करू आणि हेही म्हणायचे आम्ही कोस्टल रोड करू. 15, 20, 25 वर्ष कोस्टल रोड का नाही झाला? संकल्पना तर खूप आधी तयार झाली होती. जेव्हा उद्धवजी राजकारणात नव्हते तेव्हा संकल्पना होती कोस्टल रोडची. हे फक्त 2 निवडणुका त्याचं प्रेझेंटेशन दाखवायचे. याचं कारण असं होतं की मुंबईचा जो कोस्टल रोड आहे, आपल्या देशामध्ये देशाच्या कायद्यात आणि एन्व्हायरमेंटल नॉर्म्समध्ये कोस्टल रोड अलाउच नव्हता. सीलिंग अलाउ होती, कारण कोस्टल रोड करता रिक्लेमेशन करावं लागतं आणि आपण जे काही CRZचे कायदे केले होते तर रिक्लेमेशन अलाउड नव्हतं. त्या ठिकाणी म्हणजे 2 वर्ष मला लागले याला. 3 एन्व्हायरमेंट मिनिस्टर त्याच्यामध्ये बदलले, 5 बैठका झाल्या, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन त्याच्यामध्ये अडचण यायची. या सगळ्या अडचणी मी दूर केल्या. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस गेल्या, मी लढलो सगळ्या केसेस, सगळ्या परवानग्या सुप्रीम कोर्टापर्यंत लढून मी आणल्या. याचं काम मी सुरू केलं, काम वगैरे सगळं सुरू झालं. एक दिवस अचानक सकाळी कोणाला न सांगता उद्धव ठाकरेंनी त्याचं भूमिपूजन केलं. ठाकरे बंधूंच्या प्रचाराच्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे अदानी. धारावीच्या माध्यमातून अर्धी मुंबई अदानींना दिली, मुंबईचं अदानीकरण होत असल्याची टीका ठाकरेंनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्याच सरकारनं आधीच टेंडर रद्द करून अदानींना कसं काम दिलं याचा खुलासा केला. आम्हाला महापालिका पाहिजे, का पाहिजे हे आम्ही दोघं सांगतोय. भाजपला का पाहिजे? कारण ती त्यांना अदानीच्या हातात घालायची. हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का? म्हणजे मुंबईचं अदानीकरण म्हणजे मुंबईचे जे बऱ्याच ठिकाणी धारावीपासून सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते अदानीला जातात, ते बोलतात की हे अदानीकरण आहे. आता मी सवाल विचारतो, धारावीचं रिडेव्हलपमेंट राजीव गांधींनी सांगितलं होतं की करायचं आहे. 84 साली 14 पर्यंत काही झालं नाही. सरकार आली, सरकार गेली, काही झालं नाही. 14 नंतर मी हे हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेऊन त्यातल्या अडचणी दूर केल्या. त्याचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर मोकळी जागा हवी होती. केंद्र सरकारची जागा विकत घेतली रेल्वेची आणि मी त्याचं टेंडर केलं. कोणाला टेंडर दिलं होतं? अडाणींना दिलं होतं का? टेंडर अडाणींना नव्हतं दिलं. दुसऱ्या विकासकाला टेंडर दिलं होतं, LOI दिला होता. उद्धव ठाकरेंची सरकार आली. उद्धव ठाकरेंच्या सरकारने आल्यानंतर पहिलं काम काय केलं? ते LOI रद्द केलं आणि नव्याने टेंडर काढलं. त्यांनी काढलेल्या टेंडरवरच नंतर आमच्या काळामध्ये अडाणी आले आहेत. तुमचं म्हणणं आहे की अडानीकरण ते करतात, त्यांनी केलंय. उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेंनी सुद्धा मुंबई विमानतळ बंद करून अदानींना जमीन देण्याचा घाट असल्याचा आरोप केलाय. त्यासाठीच वाढवण बंदराच्या शेजारी नवं विमानतळ तयार होत असल्याचं सांगून राज ठाकरेंनी खळबळ उडवून दिली. तो दावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला. आता हा सगळा वाढवणला आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात बाजूला विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं
डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार. ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे. आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढा प्लॉट आहे तो. तर इथे आपण पहिला ऑफशोर एअरपोर्ट करू शकतो. ते बोलतात ते गुजरातसाठी आहे, कारण गुजरातचा तो जो पट्टा आहे तो गुजरातची बॉर्डर आहे. त्यांना जॉग्रफी कळत नाही. हा, गुजरातचा तुम्ही जर पोर्ट बघितला तो असा इकडे त्या चिंचोळ्या ह्याच्यात तो पोर्ट आहे गुजरातचा, आणि तिथे एअरपोर्ट आहे. या एअरपोर्टचं ते काय करतील? त्यांना काय काम आहे एअरपोर्टचं? पोर्टही आणि एअरपोर्ट. उलट वाढवण पोर्टचं सगळ्यात मोठं नुकसान कोणाला आहे? गुजरातला आहे. वाढवण पोर्टमुळे आजपर्यंत या कोस्टवर एकच पोर्ट होता गुजरातचा, एकच. सगळा माल आपला त्या पोर्टवर यायचा. आता त्याच्यापेक्षा 10 पट मोठा पोर्ट आपण केल्यानंतर त्यांचा आरोपच हा आहे ना की हे पोर्ट म्हणजे हा जो एरिया आहे हा गुजरातमध्ये ते घेऊन जाणार, बुलेट ट्रेन घेऊन येणार. मला एकच समजावून सांगा, मला एक समजावून सांगा, हे काय गाडी आहे का चालवत दुसरीकडे नेऊन ठेवली, पार्क करता येते? किती वेळासारखं बोलणं आहे. काही तर मला असं वाटतं की चर्चेला काहीतरी स्तर असला पाहिजे. मी का पहिलीतल्या मुलाशी चर्चा करतोय का? 5वीतल्या मुलाला कळेल अशा गोष्टी. ठाकरे बंधूंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडली आहे आणि त्याच वेळी मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर असेल असाही विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आता फैसला मुंबईकरांनाच करायचा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.